जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट युअर फेवरेट सॉन्ग हा जो ट्रेंड आहे यावरती आपण आजची कन्सेप्ट एडिटिंग केलेलं आहे. तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच. या व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने लाईक करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, तुम्हाला देखील मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग शिकायला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या एस पी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल किंवा जे काही PNGs वगैरे यूज करणार आहोत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आकाशी चंद्र चांदणा जीव झाला येणा पिसारा रात जागले मला चांगलं मित्रांनो, आपण आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. या ठिकाणी प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो ॲड करायचा. तुम्ही तुमचं स्वतःचं देखील ॲड करू शकता. बट या ठिकाणी फोटो जो आहे तो तुमचा जिथंपर्यंत आपली राईट क्लिक येत नाही, ओके, सिलेक्ट युअर फेवरेट सॉन्गची राईट क्लिक जोपर्यंत येत नाही तिथंपर्यंत आपण हा इमेजेस वाढवूनच घ्यायचा आहे. लॉंग प्रेस करून पूर्णपणे याला आपण बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे. ओके, जिथं आपलं सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती आपण याला करून घ्यायचं आहे. या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. या ठिकाणी जस्ट जे आहे सॅच्युरेशन ऑर व्हायब्रन्सवरती जाऊन याचं सॅच्युरेशन थोडासा आपण कमी करायचं आहे. बघू शकता मी 44-44% केलेलं आहे. परत ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. कलर अँड लाईटमध्ये जाऊन ब्राईटनेस और कॉन्ट्रास्ट इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ब्राईटनेस याचा थोडासा हलकासा आपण कमी करून घ्यायचं आहे. नंतर या ठिकाणी ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ब्लर इफेक्ट सिलेक्ट करून ग्रॅज्युएशन ब्लरमध्ये जायचं आहे आणि थोडंसं याला ब्लर करून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे 0.01 करायचं. ओके, म्हणजे 0.01 केल्यानंतर या इमेजवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग और ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी याची कमी करून घ्यायची. ओके, 50% किंवा 60% ठेवू शकता. म्हणजे पुढचं जे आहे ते आपल्याला उठून दिसायला पाहिजे. या ठिकाणी आणखीन एक चेंज करू शकता. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये तुमचा फोटो जर कलरफुल असेल तर ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रिमॅप RGB सिलेक्ट करू शकता आणि या ठिकाणी थोडंसं जे आहे ते कलर करेक्शन या टाईपमध्ये करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जस्ट वरती यायचं आहे पूर्णपणे. इथं बघू शकता ग्रुप 1 जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. साईडला सॉन्ग कुठला आहे बघायचं आहे. सजनी ऑफिशियल सॉन्ग आहे आणि त्याच्या खाली SP क्रिएशन लिहिलेलं आहे. तिथं तुम्ही क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही स्वतःचं जे चॅनलचं काय नाव असेल ते टाकू शकता. ओके, या ठिकाणी ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. खाली एक GPG सॉन्ग दिसेल म्हणजे लेअर, त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे सॉन्ग आहे हे सॉन्ग आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं लोगो. ठीक आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता हा ग्रुप काहीसा तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. दुसरं सॉन्ग कुठलं आहे बघायचं आहे. ग्रुप वरचा जो आहे 1 त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. सेम हीच प्रोसेस आपण करून घ्यायचं आहे. जे सॉन्ग होतं ते सॉन्ग इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, बघू शकता दुसरा ग्रुप जो आहे तो आपला अशा प्रकारे झालेला आहे. ठीक आहे, जे सॉन्ग आहे त्या सॉन्गनुसारच जे आहे ते ग्रुप एडिट करायचे. तर मी इथं जेवढे पण सॉन्ग्स दिलेले आहेत त्या सॉन्गला अनुसरून ॲड करून घेतो. तर बघू शकता इथंपर्यंत सर्व आपण जे आहे ते ॲड करून घेतलेले आहेत. जे काही कवरचे फोटो होते ते इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो जो हवा असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्या फोटोला जे आहे ते इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याची साईज कमी करायचे. जो तुम्ही पहिला फोटो ॲड करणार आहे फक्त त्यालाच करायचे. 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. नंतर इथून पुढे इमेज ॲड करताना प्लसवरती इमेज ॲड करायचं. इमेज ॲड केल्यानंतर इमेज या ठिकाणी आपला जो आहे तो 3 बीटपर्यंत वाढवायचा. ठीक आहे, इथं 3 बीट आहेत. तिसऱ्या बीटपर्यंत वाढवून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. बघू शकता 1, 2 आणि 3 गॅपपर्यंत वाढवायचं. परत पुढच्या बीटमध्ये जो इमेज आपण टाकणार आहे तो देखील सेम याच पोझिशनने आपण 3 बीटमध्ये टाकायचा आहे. ओके, 3 बीटमध्ये टाकून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि जो एंडचा इमेज असणार आहे तो देखील 3 बीटमध्येच टाकायचा आहे. या टाईपमध्ये एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. असे 3 इमेजेस होतील 3 बीटमधील. त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी 1 नंबरची लेअर इथून कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला जो आपण इमेज ॲड केलेला आहे
तो इमेज या ठिकाणी जिथं आपला इमेज आपण ॲड केलेला आहे हा इमेजच्या बॅकग्राऊंडपर्यंत आपण वाढवायचे. ओके, म्हणजे इथं अशा प्रकारे दिसायला पाहिजे. त्यानंतर जो वरती इमेजेस आहे ते इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड स्ट्रोक शॅडोमध्ये जाऊन याचा शॅडो जो आहे तो अनेबल्ड करायचा आहे. इफेक्ट पेस्ट करायचं आहे. ओके, इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला जर बॉर्डर अँड स्ट्रोकमधील स्ट्रोक द्यायचा असेल तर स्ट्रोक पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, इमेज आपला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. ओके, अदरवाईज तुम्हाला जर इफेक्ट क्लिअरली दाखवायचा असेल तर इफेक्ट हा जो आहे तो इथून रिमूव्ह करायचा आहे. पहिल्यांदा आपण इमेज जो ॲड केलेला आहे त्याला इथून फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे आणि नंतर याला जे आहे ते इफेक्ट जर पेस्ट केला तर ज्यावेळी एंड पार्ट येईल तुमचा इफेक्टचा त्यावेळी इमेजेस असा जो क्लिअर आहे तसा दिसून जाईल. बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये 2 नंबरची लेअर इथून कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा यावरती लोगो ॲड करणार असाल तर करू शकता. जरी नाही केला तरी देखील चालून जाईल कारण यामध्ये तुमच्या सॉन्गमध्ये तुमचा लोगो जे आहे ते दिलेलाच आहे. बट तरी देखील ॲड करणार असाल अशा प्रकारे ॲड करू शकता. बनवता येत नसेल असा लोगो तर डिस्क्रिप्शनमध्ये आधी एडिटर स्पेशल प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यातील लोगो कसा बनवावा तो व्हिडिओ बघू शकता. एंडपर्यंत हा लोगो वाढवून घ्यायचा आहे. ओके, जे आपले आता लास्टला 3 इमेजेस राहिलेले आहेत त्यात हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर खाली 2 इफेक्ट ऑफ आहेत ते ऑन करायचे आहेत. ठीक आहे, ऑन केल्यानंतर या टाईपमध्ये इथं दिसून जाईल. पहिल्याला हा परफेक्ट मॅच होईल, हाच इफेक्ट इथून कॉपी करू शकता. दुसऱ्याला आणि तिसऱ्याला हाच इफेक्ट द्यायचा आहे आणि यामध्ये चेंजेस आहेत ते चेंजेस करायचे आहेत. 2 नंबरची लेअर ओपन करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. एक्सपोजर और गामा इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. या बीटवरती एक्सपोजर असेल तर काय हरकत नाही. इथं पुढे यायचं आहे. पुढं आल्यानंतर डायरेक्शनल ब्लर ओपन करायचं आहे. डायरेक्शनल ब्लर ओपन करून या टाईपमध्ये मिडलची की जी आहे ती बरोबर मिडलला घ्यायची आणि नंतर लास्टला अशा टाईपमध्ये करायचे. ओके, या टाईपमध्ये दिसेल. एंडला देखील सेम त्याच प्रोसेसने आपण डायरेक्शनल ब्लर इथं राईट आहे. इथं एक्सपोजर और गामा इफेक्ट जो आहे तो देखील राईट आहे. ओके, आता काहीसुद्धा चेंजेस करायची आवश्यकता नाही. यामध्ये जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.